Okay, so unit number 2, इलेक्ट्रिक हीटिंग अँड इलेक्ट्रिक वेल्डिंग. सो या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही हीटिंग आणि वेल्डिंग आहे तर हे दोन सेक्शन पाहायचे आहेत. तर ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग और बिफोर द स्टार्टिंग ऑफ कन्सेप्ट ऑफ हीटिंग तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की हीटिंग म्हणजे नेमकं काय. तर हीटिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करणं किंवा एखाद्या एलिमेंटचं टेम्परेचर इन्क्रीज करणं याला काय म्हटलं जाईल, हीटिंग म्हटलं जाईल. सो आपल्याला जे काही इलेक्ट्रिसिटी आहे तर त्याचा वापर करून काय करायचं आहे, टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे, हीटिंग करायचं. सो त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने हे हीटिंग काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं, टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं. सो याच्यासाठी ज्या मेथड्स आहेत त्याच्यावरून त्याचे काय पडलेले आहेत, हीटिंगसाठी वेगवेगळे टाईप पडलेले आहेत. इलेक्ट्रिक हीटिंगचे वेगवेगळे टाईप आहेत. सो ते कोणकोणते आहेत तर ते तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. सो इलेक्ट्रिक हीटिंगचे जे काय क्लासिफिकेशन पाहू. सो पहिल्यांदा आहे पॉवर फ्रिक्वेन्सी हीटिंग. पॉवर फ्रिक्वेन्सी हीटिंग म्हणजे काय तर जी काय आपली पॉवर फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो तर ती किती आहे, 50 हर्ट्झ. आणि या सप्लाय फ्रिक्वेन्सीला काय करायचं आहे, वेगवेगळ्या मेथडनं बाय युजिंग द इफेक्ट ऑफ रेजिस्टन्स करंट आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंटचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं. ज्यावेळेस आपली सप्लायची फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे, 50 हर्ट्झ एवढी स्टँडर्ड राहणार आहे. मग याचे वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे पहा इलेक्ट्रॉन्स बंबार्डमेंट हीटिंग. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात, एलिमेंटवरती काय केले जातात, बंबार्ड केले जातात आणि त्या थ्रू काय केलं जातं, टेम्परेचर राईज केलं जातं. दुसरी मेथड आहे पहा रेजिस्टन्स हीटिंग. रेजिस्टन्स हीटिंगमध्ये काय केलं जातं पहा, त्याचे पुन्हा सब टाईप पडलेले आहेत. डायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग आहे, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग आहे आणि रॅडियंट ऑर इन्फ्रारेड हीटिंग. सो सगळ्यात महत्त्वाचं काय, डायरेक्ट हीटिंग रेजिस्टन्समध्ये जो आपला एलिमेंट किंवा जे काही मटेरियल आपल्याला हीट करायचे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, करंट पास केला जातो आणि ते डायरेक्टली कसं काय केलं जातं, त्याचं टेम्परेचर राईज केलं जातं. सो त्या जो काही एलिमेंट आहे त्याला डायरेक्ट सप्लाय प्रोव्हाइड केला जातो. इनडायरेक्ट हीटिंग म्हणजे काय तर नावातच आहे, जे काही तुम्हाला एलिमेंट हीट करायचं तर त्या एलिमेंटचं जे काही टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर राईज करण्यासाठी सेपरेट एलिमेंट वापरले जातात. ते सेपरेट एलिमेंट काय करतात तर आपल्या एलिमेंटचं जे काही टेम्परेचर आहे तर ते राईज करायला मदत करतात. मग याच्यामध्ये पहा तुमच्या स्क्रीनवरती दिसते पहा सेपरेट हीटिंग एलिमेंट वापरलेले असतात एका चेंबरमध्ये. सो ते चेंबरचं काय करतात, टेम्परेचर वाढवतात. कॉन्सिक्वेंटली त्या चेंबरमध्ये ठेवणारं आपलं जे काही एलिमेंट असेल, आपलं जे काही मटेरियल असेल, ते धातू असेल किंवा कोणताही काही असेल वस्तू, त्याचं टेम्परेचर काय होतं, राईज होतं. पण याच्यामध्ये आपण डायरेक्ट एक इलेक्ट्रिक सप्लाय पास करतो का मटेरियलमधून, नाही. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इनडायरेक्ट हीटिंग म्हटलेलं आहे. आणि लास्ट आहे रॅडियंट हीटिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, रॅडियंट किंवा इन्फ्रारेड काय केले जातात, रेज पास केले जातात आणि टेम्परेचर राईज केलं जातं. ओके, हे झालं कशाच्या बाबतीत, रेजिस्टन्स हीटिंगच्या बाबतीत. नाऊ नेक्स्ट आहे पॉवर फ्रिक्वेन्सी हीटिंगचा तिसरा टाईप आहे पहा आर्क हीटिंग. तर आर्क हीटिंग म्हणजे काय तर याचे पुन्हा दोन टाईप पडलेले आहेत, डायरेक्ट आर्क हीटिंग आणि इनडायरेक्ट आर्क हीटिंग. डायरेक्ट आर्क म्हणजे काय, आर्क म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं. आर्क हीटिंग म्हणजे काय तर एक प्रकारचा स्पार्क तयार करणं. तो स्पार्क तयार केल्यानंतर त्या एलिमेंटचं काय होतं, टेम्परेचर राईज होतं. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. सो डायरेक्टली काय केलेलं आहे, जे काही तुम्हाला ज्याचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे ते मटेरियल ठेवलेलं आहे आणि त्याला काय दिलेलं आहे, इलेक्ट्रिक सप्लाय दिलेलं आहे. आणि जसं त्याचे इलेक्ट्रोड एकमेकांपासून दूर नेलेले आर्क प्रोड्यूस होईल आणि त्या ठिकाणी टेम्परेचर राईज होईल आणि याला काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट आर्क हीटिंग म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इनडायरेक्ट आर्क हीटिंग. इनडायरेक्टमध्ये काय केलं जातं, एका चेंबरमध्ये दोन इलेक्ट्रोडला सप्लाय दिला जाईल आणि ते हळूहळू दूर नेल्यानंतर त्याच्यामध्ये आर्क तयार होईल. ते आर्क तयार झाल्यानंतर त्या चेंबरचं टेम्परेचर हळूहळू वाढायला सुरुवात होईल आणि त्या चेंबरमध्ये ठेवलं गेलेलं जे काय मटेरियल असेल त्याचंसुद्धा काय वाढेल, टेम्परेचर वाढेल. सो हे काय झालं, आर्क हीटिंग. म्हणजे आर्कचा वापर करून कशा पद्धतीने टेम्परेचर राईज केलं जातं त्याच्या या मेथड्स आहेत. ओके, आत्तापर्यंत आपण जे पाहिले हे सगळे कशाच्या बाबतीत पाहिले, पॉवर फ्रिक्वेन्सी हीटिंग म्हणजेच काय, याच्यामध्ये सप्लाय चेंज होत होता
वेगवेगळ्या मेथड ॲडॉप्ट केल्या गेल्या, परंतु सप्लायची जी काही फ्रिक्वेन्सी होती तर ती 50 हर्ट्स कॉन्स्टंट मेंटेन ठेवली. सेकंड आहे हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग. मग आता हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, जे काही सप्लायची फ्रिक्वेन्सी आहे तर ती व्हॅरी केली जाते आणि त्याच्यानुसार टेम्परेचर राईज केलं जातं. पहिलं आहे डायलेक्ट्रिक हिटिंग. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा सप्लाय आहे तो कोणाला अप्लाय केला जातो, नॉन कंडक्टिंग मटेरियलला अप्लाय केला जातो. दोन जे काही इलेक्ट्रोड आहे किंवा त्याचे जे काही प्लेट्स आहेत त्याच्यामधून काय ठेवला जातो, आपला जॉब म्हणजेच आपलं मटेरियल ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये हिटिंग काय केली जाते, हीट प्रोड्यूस केली जाते. सो त्याच्यानंतर आहे इंडक्शन हिटिंग. सो इंडक्शन हिटिंगमध्ये पहा, इंडक्शन हिटिंग दोन पद्धतीने केली जाते, डायरेक्ट इंडक्शन आणि इनडायरेक्ट इंडक्शन. डायरेक्ट इंडक्शन म्हणजे काय, तर आपलं जे मटेरियल आहे तर ते मटेरियलला काय केलं जातं, EMF इंड्यूस केला जातो त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून वाहणाऱ्या करंटमुळे त्या मटेरियलचं काय होतं, डायरेक्ट टेम्परेचर इन्क्रीज होतं, म्हणून याला काय म्हटलं, डायरेक्ट इंडक्शन हिटिंग म्हटलेलं. दुसरं आहे इनडायरेक्ट हिटिंग. तर इनडायरेक्ट हिटिंगमध्ये काय होतं, या इंडक्शन हिटिंगमध्ये एक प्रायमरी आणि सेकंडरी दोन वाइंडिंग्स असतात. सो प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग जे आहेत तर प्रायमरी सप्लाय दिल्यानंतर सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होईल आणि त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला सुरू होईल. अशा पद्धतीने सेकंडरी वाइंडिंग काय होईल, हीट होईल आणि ही हीट पुढे ट्रान्सफर केली जाईल, आपल्या मटेरियलमध्ये ट्रान्सफर केली जाईल. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या हिटिंग मेथड्स आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करतो, आपल्या जे काही एलिमेंट आहे तर त्याचं टेम्परेचर राईज करतो. ओके. सो आत्तापर्यंत जेवढं काय झालं हे काय होतं, क्लासिफिकेशन होते कशाचे, तर इलेक्ट्रिक हिटिंगचे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो नेक्स्ट आपल्याला जाऊन काय करायचं आहे, या सगळ्या टाईपचं काय करायचं आहे, 1 by 1 डिस्कशन करायचं आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग, म्हणजे इलेक्ट्रिक हिटिंगचे फायदे काय काय आहेत. ओके. सो कन्व्हेन्शनल हिटिंग काय होते, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फ्युअल बर्न करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय आपल्याकडे अवेलेबल फ्युअल आहे ते बर्न केल्यानंतर ना त्याच्यापासून येणारे एक्झॉस्ट आहेत. सो त्या कॉजेसमुळे काय केलं आहे, इलेक्ट्रिक हिटिंग ॲडॉप्ट केली गेलेली आहे. सो तेच पाहायचं आपल्याला या टॉपिकमध्ये की इलेक्ट्रिक हिटिंग वापरण्यामागचे कोणकोणते फायदे आहेत. सो फर्स्ट वन आहे क्लीन ऑपरेशन. म्हणजेच काय, की इतर ठिकाणी टेम्परेचर राईज करण्यासाठी ज्या पद्धतीने कोल वापरलं जातं, ज्याच्यातून ॲश, स्मोक अशा प्रकारचे जे काय आउटपुट निघतात, तर हे काय आहेत, तर कॉज ऑफ एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन. सो याच्यासाठी काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक हिटिंग वापरलेली. इलेक्ट्रिक हिटिंगमध्ये इलेक्ट्रिसिटी वापरली गेलेली आहे, इलेक्ट्रोड्स वापरलेले आहेत आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धूर किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही पर्यावरणाला हानी पोहोचवल अशा कोणत्याही गोष्टी त्याच्यातून बाहेर पडत नाही. म्हणून हे काय आहे, क्लीन ऑपरेशन आहे. हे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज कशाचा आहे, तर इलेक्ट्रिक हिटिंगचा आहे. दुसरं आहे नो पोल्युशन. इलेक्ट्रिक हिटिंगमध्ये पहा, कोणत्याही प्रकारचे फ्लू गॅसेस नसतात, स्मोक नसते, डस्ट नसते आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन किंवा पोल्युशन ज्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरला म्हणजेच वातावरणाला बाधा होईल अशा गोष्टी प्रोड्यूस होत नाहीत. म्हणून हे एक दुसरं ॲडव्हान्टेज आहे इलेक्ट्रिक हिटिंगचं, ते म्हणजे काय, तर नो पोल्युशन. ओके. सो थर्ड वन आहे एस ऑफ कंट्रोल. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक हिटिंग वापरलेली, जर कोल हिटिंग वापरली असती, कोळशापासून जी हीट प्रोड्यूस करतात, जर तुम्हाला ॲट अ इन्स्टंट जर ती हीट स्टॉप करायची, पूर्ण टेम्परेचर राईज जे होतं आहे ते स्टॉप करायचे, तर ते पॉसिबल आहे का, एवढं इझी आहे का, नाही. परंतु जर इलेक्ट्रिक हिटिंग असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये असणारी जर इंडक्शन हिटिंग असेल तर ते स्टॉप करण्यासाठी तुम्ही काय वापरतात, सिम्पली स्विचेस वापरतात. ते स्विचेस ऑन ऑफ केले की तुम्ही तुमचं टेम्परेचर जे राईज आहे तर ते काय करू शकता, कंट्रोल करू शकता. म्हणजेच तुमच्या टेम्परेचरचं राईज किंवा ऑन ऑफ हे कसं आहे, इझी आहे. म्हणून हे काय आहे, सगळ्यात मोठं इलेक्ट्रिक हिटिंगचं ॲडव्हान्टेज आहे. ओके. सो त्याचसोबत तुम्ही आणखी त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट करून टेम्परेचर राईज करणं, ॲटोमॅटिक टेम्परेचरला प्रिसेट करणं, त्याचबरोबर वेगवेगळे सेन्सर्स वाढवून त्या टेम्परेचरचं लिमिट सेट करणं, अशा गोष्टी काय करू शकतात याच्यामध्ये पॉसिबल आहेत. ओके. सो त्याच्यामुळे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय, इझी ऑफ कंट्रोल किंवा एस ऑफ कंट्रोल असं म्हणू शकता.
नेक्स्ट आहे लो ॲम्बियंट टेम्परेचर. आता लो ॲम्बियंट टेम्परेचर म्हणजे काय, तर तुम्ही जर एखाद्या कोळशापासून वीज निर्मिती केली जाते अशा ठिकाणी जर जाऊन पाहिलं, कोल बेस्ड पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट पाहिला, तर त्या ठिकाणी पहा जी काही हीट प्रोड्यूस होते फर्नेसमध्ये, तर त्या पूर्ण एरियामध्ये सुद्धा ती हीट काय होत राहते, डेसिपेट होत राहते. म्हणजेच त्या एरियाचं सुद्धा सराउंडिंग एरिया आहे तर त्याचंसुद्धा टेम्परेचर काय होतं, राईज होतं. परंतु त्याच जागेवरती इलेक्ट्रिक हिटिंग किंवा इलेक्ट्रिक फर्नेस असेल तर त्याचं टेम्परेचर कसं असतं, त्या ठराविक एरियापुरतंच लिमिटेड असतं. सराउंडिंग एरियाच्या टेम्परेचरला ते काय करत नाही, ॲफेक्ट करत नाही. म्हणून हे काय आहे, पुन्हा ॲडव्हान्टेज आहे, त्याचे एक फायदे आहे. ओके. सो त्याच्यानंतर आहे लोकलाइज्ड ॲप्लिकेशन. एका ठराविक एरियाचं टेम्परेचर काही ठिकाणी वाढवावं लागतं आणि या ठराविक एरियाचंच टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल तर त्या स्पेसिफिक एरियाचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक हिटिंगच काय फायदेशीर आहे आणि त्या इलेक्ट्रिक हिटिंगमध्येच पॉसिबल आहे. इतर हिटिंगच्या मेथडमध्ये ते काय नाही आहे, पॉसिबल नाही आहे. म्हणून हे एक त्याचं काय झालं, ॲडव्हान्टेज झालेलं आहे बघा. आणि लास्ट वन आहे युनिफॉर्म हिटिंग. युनिफॉर्म हिटिंग काय आहे, म्हणजेच काय, एका ठराविक सरफेसवरती किंवा एखादा ठराविक जो काही एरिया आहे, जर त्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर राईज करायचे तर त्या पूर्ण एरियामध्ये सगळ्या ठिकाणी सेम टेम्परेचर राईज करता येऊ शकतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, युनिफॉर्म हिटिंग म्हटलं जातं. आणि हे कशाच्या माध्यमातून पॉसिबल आहे, तर बाय युजिंग द इलेक्ट्रिक हिटिंग. सो हे एक त्याचं काय झालं, ॲडव्हान्टेज झालं. ओके. सो आत्तापर्यंत आपण जे काय पॉईंट्स पाहिले पहा, इलेक्ट्रिक हिटिंगचे फायदे पाहिलेले आहेत, त्यासोबत आणखी खूप फायदे आहेत पहा इलेक्ट्रिक हिटिंगचे. सो त्यातले काय आपण बेसिक पाहिले. पहिला क्लीन ऑपरेशन, सेकंड नो पोल्युशन, थर्ड एज ऑफ कंट्रोल, फोर्थ लो ॲम्बियंट टेम्परेचर, फिफ्थ लोकलाइज्ड ॲप्लिकेशन अँड सिक्स्थ युनिफॉर्म हिटिंग. नाऊ नेक्स्ट टॉपिक आहे मोड ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे काय, तर जे काही तापमान आहे, जे काही हीट आहे, तर ते ट्रान्सफर होण्याची कोणकोणती माध्यमं आहेत, हीट ही कोणकोणत्या वेगळ्या मीडियमच्या माध्यमातून ट्रान्सफर होऊ शकते, हे या टॉपिकमध्ये आपल्याला समजून घ्यायचे पहा. ओके. सो याच्यामध्ये पहा, जे काही हीट ट्रान्सफर होते तर ते हीट 3 वेगवेगळ्या माध्यमातून ट्रान्सफर होते. फर्स्ट वन आहे कंडक्शन, सेकंड वन आहे कन्व्हेक्शन आणि थर्ड वन आहे रेडिएशन. ओके. सो याच्यामध्ये पहा, जो काही पहिलं आहे कंडक्शन, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर हे पाहून घेण्या अगोदर आपल्याला एक सेटअप पाहायचा आहे. सेटअपमध्ये पहा, एक वेसल आहे, म्हणजे एक भांडं आहे ज्याला मेटलचा हँडल वापरलेला आहे आणि ते एका फर्नेसवरती किंवा हिटिंग एलिमेंटवरती ठेवलेलं आहे, जो काही हीटर म्हणून काम करतो. आणि या भांड्यामध्ये काय आहे, वॉटर ठेवलेलं आहे, ते काय करायचं, आपल्याला हीट करायचं. ओके. सो आता याच्यामध्ये पाहून घ्या की कशा पद्धतीने हीट डेव्हलप होते आणि ट्रान्सफर होते. कंडक्शन म्हणजे काय, तर हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. म्हणजेच एखाद्या धातूच्या भागातून दुसऱ्या भागाकडे जी हीट ट्रान्सफर होते तर त्याला काय म्हटलं जातं, कंडक्शन म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला जी काही हीट ट्रान्सफरसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी एका भांड्याचं, तर याच्यामध्ये जे काही तुम्हाला पॉट जे वापरलेलं आहे, जे काही वेसल वापरलेलं आहे, तर त्या भांड्याचं टेम्परेचर कोणामध्ये ट्रान्सफर झालेलं आहे, पुढे जाऊन हँडलमध्ये जो मेटॅलिक आहे. ओके. सो हे जे काही ट्रान्सफर झालेलं आहे हीटचं, हे काय झालेलं आहे, एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे झालेलं आहे आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, तर कंडक्शन म्हटलेलं आहे. ओके. नाऊ सेकंड वन आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय, हीट ट्रान्सफर बाय मोशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे एखादा पदार्थ वितळल्यानंतर किंवा जो काही लिक्विड फॉर्ममध्ये असणारा पदार्थ आहे तर त्याला हीट केल्यानंतर त्याचे काही पार्टिकल्स आहेत, काय त्याचे मॉलिक्युल्स आहेत, तर ते हीट झाल्यानंतर ती हीट काय होते, एका मॉलिक्यूलकडून दुसऱ्या मॉलिक्यूलकडे
ट्रान्सफर होते आणि ह्याला काय म्हटलं जातं, कन्व्हेक्शन म्हटलं जातं. आणि याचं सिंपल उदाहरण म्हणजे काय, या वेसलमध्ये वापरलेलं किंवा ठेवलेलं पाणी, तर ते वॉटर काय होतं आहे, हीट होतं आहे. जे काही बेस वॉटर आहे तर त्याच्यामध्ये हीट डेव्हलप होते आणि त्याच्यानंतरनं त्या पाण्याचं तापमान इन्क्रीज वाढल्यानंतरनं ते कुठे ट्रान्सफर होतं आहे, वरच्या बाजूला ट्रान्सफर होतं आहे. त्याच्यानंतरनं वरच्या बाजूचं जे पाणी आहे तर त्याचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याचं वेट जे काय आहे तर ते इन्क्रीज होतं आणि ते वरच्या बाजूचं थंड पाणी पुन्हा कोणत्या बाजूला जातं, तर त्या भांड्याच्या खालच्या बाजूला जातं. सो अशा पद्धतीने काय होत राहतं, कंटिन्युअसली सर्क्युलर प्रोसेस होत राहते. टेम्परेचर जे काही इन्क्रीज होणारं आहे तर ते वॉटर मॉलिक्युल्स अपवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करते आणि वरच्या बाजूचे थंड पाण्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करतील. सो हे काही सर्क्युलर मॉलिक्युल जे काही ट्रान्सफर होत आहेत, सो त्यांच्या माध्यमातून जी काही हीट ट्रान्सफर होत राहते तर त्याला काय म्हटलं जातं, तर कन्व्हेक्शन म्हटलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट कन्व्हेक्शन. त्याच्यानंतर आहे रेडिएशन. रेडिएशन काय आहे, रेडिएशन म्हणजे हीट ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ हीट वेव्ज. म्हणजे वातावरणातून जी काही हीट रेडिएट होते, जी काही ट्रान्सफर होते तर त्याला म्हटलं जातं रेडिएशन. उदाहरणार्थ वातावरण तापल्यानंतरनं जी तो आपल्याला गरम हवा लागते, तर हे कशाचं माध्यम आहे, हीट ट्रान्सफर होण्याचं कोणतं मेथड आहे किंवा मोड आहे, तर रेडिएशन हे मोड आहे. सो आपण आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पहा, सो ही जी काही हीट आहे तर ही कशा पद्धतीने ट्रान्सफर होते पहा. जो काही हीटर आहे तो हीटर आणि आपलं वापरलेलं जे काही भांडं आहे याच्यामध्ये काय आहे, डिस्टन्स आहे पहा. आणि या डिस्टन्समध्ये जे काही तुमचा हीटर आहे त्या हीटरपासून आपलं जे काही व्हेसल आहे, आपलं जे काही पॉट आहे त्या दिशेनं जे काही हीट हवेतून ट्रान्सफर होते तर त्या ट्रान्सफर होण्याला काय म्हटलेलं आहे, तर रेडिएशन असं म्हटलेलं आहे. आणि हे कशाच्या फॉर्ममध्ये होते, हीट वेव्हच्या फॉर्ममध्ये होते. सो हे काय झालं, मोड ऑफ हीट ट्रान्सफर झालं. ओके, सो आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते काय होतं, तर मोड ऑफ हीट ट्रान्सफर होत्या. सो आत्तापर्यंत ह्या सगळ्या बेसिक पॉईंट पाहिलेल्या. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, हीट जे काय आहे डेव्हलप करण्याचे वेगवेगळे जे काय मेथड आहेत तर त्या पाहायच्या आहेत, किंवा जे आपण काही क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे ते क्लासिफिकेशन पुढील लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे आहे. ओके, सो आत्तापर्यंत झालेल्या पॉईंटवरती जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला काय करू शकतात, व्हॉट्सॲप नंबर थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचे सबस्क्राईब करायला विसरू नका.